मागण्या आहेत? महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारीचे अनेक मागण्या प्रलंबित आहेत शासनाकडे। त्यामुळे जीवन प्राधिकरण अधिकारी व कर्मचारी संघटनातर्फे जळगाव येथे माननीय गुलाबराव पाटील यांचा गृह जिल्हा, त्या गृह जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिससमोर साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना 1/1/16 पासून 7वा वेतन आयोग लागू करणे, 7व्या वेतन आयोगाची थकबाकी देणे, 24 वर्षाची थकबाकी देणे, अनेक अशा प्रकारच्या विविध मागण्या आहेत। फायनान्शियल मागण्या असून त्या खूप प्रलंबित आहेत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातून साखळी उपोषणासाठी जळगाव येथे कर्मचारी प्रत्यक्ष जात आहेत, तिथं साखळी उपोषण करत आहेत। तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये मजिप्राच्या कार्यालयासमोर दुपारच्या सत्रामध्ये घोषणा व निदर्शनं करून संघटनेला कर्मचारी आमरण उपोषणाच्या कार्यक्रमाला पाठिंबा देत आहेत। त्या अनुषंगाने आमची शासनाकडे एकच मागणी आहे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जे प्रलंबित फायनान्शियल मागण्या आहेत, प्रश्न आहेत, ते त्वरित सोडाव्या आणि त्यातून मार्ग काढून लवकरात लवकर मागण्या मंजूर कराव्या अशी जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्याची विनंती आहे। मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा सचिव उदगीरकर बोलतोय, नांदेड येथून। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांचे साखळी उपोषण 2 ऑक्टोबरपासून जळगाव येथे चालू आहे आणि दररोज जळगाव येथे प्रत्येक जिल्ह्यातून काही 30-40 कर्मचारी अधिकारी हे उपोषणस्थळी दाखल होत आहेत। आमची मागण्या रास्त मागण्या आहेत, आर्थिक मागण्या आहेत सगळ्या। आमच्या जवळजवळ 7 वर्षापासून प्रलंबित मागण्या आहेत। त्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले। याच्या आधीसुद्धा आम्ही द्वार सभा घेतल्या, आझाद मैदानावर सुद्धा सभा घेतली, 1 दिवस निवेदनं सादर केले, प्रत्येक आमदार मंत्र्यांचे पत्रसुद्धा शासन दरबारी मी सादर केले, परंतु आज त्याचा काही उपयोग न झाल्यामुळे 2 तारखेला गांधी जयंतीपासून आपण साखळी उपोषण सुरू केलं आहे। आमची एवढंच मागणी आहे की आम्हाला सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सगळे आर्थिक बाबी लागू कराव्यात, कारण आर्थिक बाबी न मिळाल्यामुळे जवळपास सेवानिवृत्त 300 कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे की ज्यांना निधन झाल्यापर्यंतसुद्धा त्यांना आर्थिक लाभ भेटले नाही। तर आता पुढचे लोक अजून काही जाऊ नयेत, याच्या आधी आम्हाला सगळे आर्थिक लाभ मंजूर करा ही शासनाला दरबारी विनंती आहे। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संघटनेचा विजय असो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संघटनेचा विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो।